जय श्रीराम. दुःखाचे मूळ कशात? अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न घेऊन आपण इथं उपस्थित झालेले आहोत. कारण कुठल्याही माणसाला दुःख व्हावं असं वाटत नाही आणि सदैव सुख मिळावं असंच वाटतं. पण प्रायः समाजामध्ये जर आपण सर्वत्र बघितलं तर आपल्याला हेच पाहायला मिळतं की बहुतांश लोक कुठं ना कुठं दुःखी आहेत, कशासाठी तरी तळमळत आहेत, काहीतरी मिळावं म्हणून धडपडत आहेत आणि ते करत असताना पुन्हा त्यांना दुःखच होतं. दुःख लपवण्यासाठी बरेचसे लोक व्यसनाकडे वळतात आणि तात्पुरतं सुख मानून घेतात. पण त्या व्यसनाची वृद्धी होत गेल्यामुळं, त्या व्यसनामुळे शरीराचा जो नाश होतो त्याच्यातून आणखी नवीन दुःख त्यांना भोगावं लागतं. म्हणून जीवनामध्ये जर आपण नीट पाहिलं तर आपल्याला हेच पाहायला मिळतं की प्रायः सर्वच लोक दुःखी आहेत. अगदी मोठ्यातील मोठा एखादा सम्राट जरी असला, मोठा सावकार जरी असला, एखादा राष्ट्रप्रमुख जरी असला तरी तोही अत्यंत दुःखीचा आहे असं पाहायला मिळतं. कारण त्याला नीट झोप लागत नाही, तो तळमळत राहतो. आणि एखाद्या रस्त्यावर उन्हात काम करणारा गरीब सुद्धा, त्याचा हातावर पोट असतो, तो दुपारी शांतपणे उन्हामध्ये का असेना पण झोपू शकतो. त्यामुळं पण तुम्ही म्हणाल की मग तो मनुष्य सुखी आहे का? तर तोही सुखी नाही आहे. कारण त्याला सदैव आपण रस्त्यावर काम करत आहोत आणि त्या मोठ्या इमारतीमध्ये राहणारा माणूस खरा सुखी आहे असं वाटत राहत, म्हणून तोही दुःखी आहे. त्याच संदर्भामध्ये समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकातही म्हटलेलं आहे की जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधूनी पाहे. किंवा संतांनी म्हटलेलं आहे, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. तर याचा अर्थ काय आहे की आपल्याला नेमकं दुःख कुठं आहे हे लक्षात येत नाही आणि त्यामुळं प्रायः हा मनुष्य त्याच्यामुळं दुःख होईल तेच काम करत राहतो आणि अपेक्षा मात्र सुखाची ठेवतो. हेच होत असल्यामुळं त्याला पुन्हा दुःखाला तोंड द्यावं लागतं. तसं एक उदाहरण आहे की खारट पाणी प्यायल्यामुळं तहान वाढते, पण एखाद्याच्या जिभेला खारेपणा जाणवत नसेल, त्या जिभेत जर दोष असेल आणि तो खारं पाणी प्यायला, तर त्याचा परिणामस्वरूप तहान भागणं तर राहिलं दूर, उलट ती तहान वाढणार आहे. त्याला वाटतं अजून पाणी प्यावं, तो अजून पाणी पिणार, त्याचं पोट सांगेल बाबा आता बास पाणी प्यायचं, पण त्याची जीभ सांगेल मला अजून तहान लागली, अजून तहान लागली, मला पाणी हवं आहे. माणसाचं असंच तर होत नसेल ना. संतांनी सांगितलं माणूस हेच करतो, ज्याच्यातून सुख मिळेल ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न न करता ज्याच्यातून दुःखच मिळेल तेच तो करत राहतो आणि परिणामतः दुःख झालं, त्याला वाटतं मी तर सुख मिळवण्यासाठी हे केलं आणि मला तर दुःखाला सामोरं जावं लागलं. म्हणून एक दासबोधामध्ये अत्यंत डोळे उघडणारी अशी सुंदर ओवी येते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, परम मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख, या संसार दुःखा ऐसे दुःख आणिक नाही. मुळात या संसारातून सुख मिळेल अशी अपेक्षा ठेवणं हेच दुःखाला कारण आहे. म्हणून आपण म्हटलं दुःखाचं मूळ कशात आहे? दुःखाचं मूळ हे अविवेकीपणामध्ये आहे. दुःखाचं मूळ हे ज्याच्यातून दुःख मिळेल त्याच्यातून सुख मिळवण्याची अपेक्षा ठेवण्यामध्ये आहे. म्हणून एकदा का आपल्याला लक्षात आलं की दुःख देणारी वस्तू ही संसार आहे, द्वैत आहे, मी तूपणाची भावना आहे, आपपरभाव आहे, हे एकदा माणसाच्या लक्षात आलं की तो त्याच्यापासून वेगळा होतो आणि सुखाचा खरा स्रोत कोणता आहे? तर तो स्रोत बाहेर नसून आतमध्ये आहे, आपल्या आत्म्यापाशी आहे. कारण आत्मा हा आनंद स्वरूप आहे. त्या आनंदाच्या प्राप्तीसाठी तो झटायला लागतो, त्याला शोधण्यासाठी प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं की मी अशा पद्धतीनं काहीतरी संसारातून सुख मिळवण्याचा प्रयत्न केला तर सुख मिळेल, ते सुख मिळत नाही. मग त्याला वाटतं की मी निवडलेला मार्ग चुकीचा असेल, मी वेगळ्या मार्गानं या संसारातून सुख मिळवेल आणि हे करण्यातच त्याचं सगळं आयुष्य निघून जातं आणि हातामध्ये दुःखाखेरीज अन्य काही लागत नाही. ज्याला आपलं म्हटलं ते परक्याचं होऊन जातं. गेलेले दिवस परत येत नाही, गेलेली रात्र परत येत नाही, गेलेला क्षण परत येत नाही आणि आपण मात्र कुठल्या तरी अज्ञात अशा प्राप्तीसाठी धावत राहतो. म्हणून माणसांनी हा विवेक बाळगायला हवा की मुळात ज्याच्या मागं लागलेले आहात ते सुखाचं साधन आहे का? संतांना हा अनुभव आला की संसारी सुख नाही रे, नाही रे. ज्याप्रमाणे मृगजळाच्या मागं किती धावलं तरी ते मृगजळ हातात येत नाही आणि तो पशु तहानलेलाच राहतो, कदाचित मरून जातो, पण मृगजळ हातात येत नाही. तीच परिस्थिती या संसाराच्या बाबतीत आहे. म्हणून एकमुखानं सर्व संत सांगतात की तुम्हाला खरं सुख आत्म्यामध्ये मिळेल किंवा खरं सुख भगवंतामध्ये मिळेल आणि त्याच्या व्यतिरिक्त असणारा हा जो संसार आहे हा दुःखाचंच मूळ आहे. याच्यामध्ये भुलू नका. मग हा संसार का मागं लागला? कारण आमचा कर्मविपाक तसा झाला. संसारातून सुख मिळेल याच्या धडपडीमध्ये आम्ही राहिलो आणि म्हणून त्याच्या मागं धावत राहिलो आणि दुःखच पदरात पाडत राहिलो. म्हणून समर्थांनी म्हटल्याप्रमाणे परम मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख.
जे हमखास दुःख देणार आहे त्याच्यातच मला सुख मिळेल असा जो मानतो त्याला विवेकी म्हणता येत नाही, त्याला मूर्खातीलही शिरोमणी महामूर्ख म्हणावं लागतं, परम मूर्खा माझी मूर्ख म्हणावं लागतं. म्हणून समर्थांच्या या शिकवणीकडे आपण लक्ष देऊया आणि त्यांनाच प्रार्थना करूया की या संसाराचं खरं नागडं उघडं स्वरूप काय आहे हे आमच्या लवकरात लवकर लक्षात येवो आणि त्या योगानं खऱ्या सुखाचा स्रोत असणारा भगवंत, त्या भगवंताला प्राप्त करून देणारी भक्ती किंवा खऱ्याचा सुखाचा स्रोत असणारा हा माझा आत्मा, त्या आत्म्याची प्राप्ती करून देणारं आत्मज्ञान हे मला लवकरात लवकर प्राप्त होवो. जय जय रघुवीर समर्थ.